मी त्याला सांगत होतो तुम्हाला तुम्हीच सांगा आम्हाला काय माहिती नाही, तर त्याने आपोआप चालू केलं आणि अतिशय उत्कृष्ट प्रयोग झालेलं. आपण त्यातला बराचसा त्याच्या गोष्टीचा बोध घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आज आपण हे उत्कृष्ट अशा घरामध्ये आलो. हे घर असं सहजासहजी मिळालं नाही. आपली परिस्थिती कशी असते माहिती. भौराचार्य साईड कुळामध्ये राहणारे माणसं आज हे होतात. त्याचप्रमाणे हे त्रिभुवन साहेब हे एके वेळी पुढेच्या घरात होते. पण हे असं कसं काय झालं? कुणाचं घर कुठं आणि हा एवढा मोठा टॉप बंगला हे कसं काय झालं? काय काय जादू केली का कुठे लॉटरी लागली? नाही, उभीच नाही. हा त्यांच्या निव्वळ इमानदारीचा आणि त्यांना दोन ज्या सुना मिळाल्या, सुस्वभाव सुसंस्कृत, त्यांच्या पाठी आलेली त्यांची ग्रहलक्ष्मी, या सर्वांचा आहे ह्याच्यामध्ये त्याग आहे. आणि त्यांनी त्रिभुवन साहेबांनी कधीही कोणाला दुखवलं नाही. कोणी बोललं तर तेवढं समजून घ्यायचं, सुखदुःखाला त्या धावायचं. अशा अवस्थेमध्ये त्यांनी दिवस काढले. आणि कोणाला बोललं बाबा आता तर चांगलं, कोणाला उघडलं वगैरे काय असं काही नाही. आज तुम्ही जर ह्यांचं कौटुंबिक जीवन बघाल, ही त्यांना त्या नातवंड आहेत, त्या घराचं वातावरण होतं. आणि हे का झालं तर त्या ज्या सुना म्हणून ज्या मिळाल्या त्या सुसंस्कृत होत्या. ज्या मुली ज्या घरातून आल्या त्या घराचे मी पहिलं स्वागत करतो, अभिनंदन करतो की तुम्ही अशा चांगल्या मुली ह्या घराला द्या. त्याप्रमाणे आज त्रिभुवन साहेब त्यांचा त्याग तर तुम्हाला माहिती आहे. कधी पाय कोणाचं अडलेलं पाय नाही, रात्री 12 वाजता हे धावून येतात. तर अशा तऱ्हेनं हे जे काय त्यांनी पुण्य संपादन याचं हे निवड फळ आहे. आणि आज त्याची लेकरही तशी सुसंस्कृत मिळाली, स्वतःही नाही. आणि त्याच्यावर मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की ह्या ज्या गोष्टींनी हे सगळं इथं सगळं उभं केलं आहे, पाहताना मानसिक वाटतं. त्यांच्या आई वडिलांना जेवढा आनंद वाटत असेल तेव्हा मलाही वाटतो. धन्यवाद.